ಐಕ್ಯಕ್ಕೆ ರೈತ ಚಳವಳಿಗೆ ಜೈ ಜವಾನ್ ಜೈ ಜವಾನ್ ಆಗಲೇಬೇಕು ಆಗಲೇಬೇಕು ಜೈ ಕಿಸಾನ್ ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಬಂದ್ ಆಗಲೇಬೇಕು 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 ಜೈ ಕಿಸಾನ್ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಬಂದ್ ಆಗಲೇಬೇಕು 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 ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಬಂದ್ ಆಗಲೇಬೇಕು 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 घोषणा बोलो भारत माता की जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान ರೈತರು ಬೆಳೆದಂತ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಯೋಗ್ಯ ಮಾನದಂಡ ನೀಡಲೇಬೇಕು ನೀಡಲೇಬೇಕು ರೈತರು ಬೆಳೆದ ಎಲ್ಲಾ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಎಪಿಎಂಸಿ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಖರೀದಿ ವಿಕ್ರಿ ಆಗಲೇಬೇಕು 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 बोलो भारत माता की जय जवान जय किसान जय जवान जय किसान बघतच नाही, त्याच्याकडे बघण्याची काही गरज नाही असं आम्हाला वाटतंय. कर्नाटक बंद कशासाठी? कर्नाटक बंदसाठी काय तर कारण हवं ना. विनाकारण पूर्ण राज्याला तुम्ही वेठीस धरालाय तर किती गंभीर्याने त्याचा विचार करावा ही कर्नाटकातली जनता ठरवेल. आम्हाला मुलातच त्याच्याशी काही देणे घेणे नाही, त्यामुळे आम्ही याचा अजिबात विचार करणार नाही. मराठी माणसं आपला सर्व जो व्यवहार आहे तो नॉर्मल ठेवतील आणि आम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही. बस सेवा पुन्हा मंत्र्यांनी खरं तर याच्यात लक्ष घालून दोन्ही राज्यातलं वातावरण शांत करायचा प्रयत्न करायचा होता. या उलट दोन्ही राज्यातले मंत्री एकामेकावर आरोप प्रत्यारोप करून वातावरण दूषित करण्याचं काम करतायत. मी ज्या वेळेला हा एक सामाजिक मुद्दा याला भाषिक रंग देऊ नका म्हणून प्रतिक्रिया दिली त्यावेळेला उलटा माझ्यावरच गुन्हा करण्यात आला. त्याबरोबर डीसीने एक विधायक पाऊल उचललं होतं. मंत्र्यांच्या आमंत्रणाची वाट न बघता स्वतःहून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या भेट घेऊन ही बस सेवा पूर्ववत केली होती. त्याचा तरी विचार करून प्रत्येकाने शांतता राखणं गरजेचं आहे. राज्यात शांतता बिघडणं हे कुणालाही नको आहे, पण विनाकारण असं होत असेल तर मग आमचा सुद्धा नाईलाज होतोय. समितीचा संबंध नसताना तुम्ही जाणून बुजून याच्यात मग मराठी माणसांना ओढता, मग ते अनधिकृत झेंडा तुम्ही तिथे घेऊन फिरता, मग आम्हाला नाईलाज होतोय. त्यामुळं मंत्र्यांनी सुद्धा दोन्ही राज्यातल्या याचा विचार करून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे. केंद्रानं 3 लोकांची जी समिती केली होती ती त्याचं काम तसंच राहिलेलं आहे. ते कुठंतरी पुढे नेऊन एक समन्वय समिती त्या ठिकाणी स्थापन करून दोन्ही राज्यातली शांतता कायम राहील याच्यासाठी केंद्रानं पावलं उचलणं गरजेचं आहे. सीमा भागाचे जे काही लोक तिथल्या निवेदन आम्ही त्यासाठीच दिलेलं आहे ना. हे वातावरण परत खराब होऊ नये आणि बस सेवा परत बिघडू नये आणि यातून सामान्य माणसाचे हाल होऊ नयेत यासाठीच हे निवेदन आहे. त्यामुळं